नमस्कार. उमेद मार्टच्या सेंट्रल ऑपरेशन टीममधून बोलतो आहे. बचत गटांचे प्रॉडक्ट उमेद मार्टवरती ऑनबोर्ड झाल्यानंतर पुढे बचत गटांनी कशाप्रकारे सहकार्य करायचं आहे, याविषयी आपण आज माहिती पाहूयात. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पर्चेस ऑर्डर. बचत गटांना त्यांच्या WhatsAppवरती PDF फॉर्मॅटमध्ये पर्चेस ऑर्डर मिळेल. आता पर्चेस ऑर्डर म्हणजे नक्की काय? ती कशा पद्धतीची दिसते? हे आपण पाहूयात. पहा, ही PDF फॉर्मॅटमधली पर्चेस ऑर्डर बचत गटांना मिळते. इथं मोठ्या अक्षरामध्ये पर्चेस ऑर्डर म्हणून लिहिलेलं आहे आणि त्याखाली त्याचा PO क्रमांक लिहिलेला आहे. भविष्यामध्ये या बचत गटांना जे काही पैसे मिळणार आहेत, तर याच PO नंबरच्या अगेन्स्ट त्यांना मिळतात. त्यामुळं हा नंबर बचत गटांनी व्यवस्थित लिहून ठेवणं आवश्यक आहे. पर्चेस ऑर्डर म्हणजे उमेद मार्ट बचत गटांकडून काही प्रॉडक्ट घेतो आहे सेंट्रल वेअरहाऊसमध्ये ठेवण्यासाठी म्हणून. त्यासाठी ही ऑर्डर आपण त्यांना देतो आहोत. तर सेंट्रल ऑपरेशन टीमकडून ज्यावेळेला WhatsAppवरती ही पर्चेस ऑर्डर त्यांना मिळेल, तर ती कशी वाचायची हे आपण पाहूयात. इथं कोकण कन्या फार्मर प्रोड्युसर कंपनी लिहिलेलं आहे. अगोदर आपण चर्चा केल्याप्रमाणे ही कोकण कन्या फार्मर प्रोड्युसर कंपनी ही आपल्यासारख्याच बचत गटातील ताईंची कंपनी आहे. त्या सगळ्या जणी येऊन त्यांनी ही कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्यांना GST क्रमांक मिळालेला आहे. भारतामध्ये ऑनलाईन खरेदी-विक्री करण्यासाठी GST क्रमांक असणं आवश्यक असतं, बंधनकारक आहे आणि म्हणूनच सेलर ऑन रेकॉर्ड म्हणून आपण कोकण कन्याला इथं घेतलेलं आहे. आणि त्यांच्या नावेच पर्चेस ऑर्डर पण निघते आणि ज्यावेळेला बचत गटांच्या खात्यावरती पैसे जमा होतात, त्यावेळेला सुद्धा कोकण कन्याच्याच नावे ते पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतात. त्यानंतर पुढं बघा इथं वेंडर ॲड्रेस लिहिलेला आहे. वेंडर ॲड्रेस म्हणजे काय, की त्या बचत गटाचं नाव असेल किंवा त्या ताई ज्या नावे बिझनेस करत असतील, तर त्यांचं नाव असेल. इथं दिव्यांका कुकीजच्या नावे हा PO आपण रेज केलेला आहे, पाठवलेला आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती आहे? तर ती म्हणजे आयटम अँड डिस्क्रिप्शन आणि क्वांटिटी. आयटम अँड डिस्क्रिप्शनमध्ये काय आहेत, की या ताई कुकीज बनवतात आणि दिव्यांका या ब्रँडने बनवतात. तर ते इथं लिहिलेलं आहे, दिव्यांका हँडमेड बाजरी कुकीज 100 ग्रॅम. मग इतर डिस्क्रिप्शन पण त्यामध्ये इतर माहिती पण त्यामध्ये लिहिलेली असेल. तर मग ही दिव्यांका कुकीज ज्या बाजरी कुकीज आहेत, त्या 100 ग्रॅमच्या आहेत. त्यानंतर खाली ओट्सच्या कुकीज आहेत, त्याही 100 ग्रॅमच्या आहेत. आणि त्या किती मागवलेल्या आहेत? तर ह्या बाजरी कुकीज 5 क्वांटिटीमध्ये इथं QTY म्हणजे क्वांटिटी आहे. तर या बाजरी कुकीज 5 क्वांटिटीमध्ये पाठवायच्या आहेत. म्हणजे 5 पॅकेट्स पाठवायचे आहेत आणि या ओट कुकीज ज्या आहेत, तर त्या 10 पॅकेट्स पाठवायच्या आहेत. इथं तुम्ही बारकाईनं पहा, की इथं मुद्दामून किती ग्रॅमचं आहे याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. दिव्यांका कुकीजच्या ताई बाजरी कुकीज 100 ग्रॅममध्ये जशा पद्धतीने बनवतात, तशा 200 ग्रॅममध्ये पण बनवत असतील, 500 ग्रॅममध्ये पण बनवत असतील. परंतु POमध्ये जेवढ्या ग्रॅमचं पॅकेट सांगितलेलं आहे, तेवढ्याच ग्रॅमचे पॅकेट्स आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये पाठवायचे आहेत. उदाहरणार्थ, जर समजा हे 100 ग्रॅमची 10 पॅकेट्स सांगितलेली आहेत, परंतु या ताईंकडे जर 100 ग्रॅमचे पॅकेट्स उपलब्ध नसतील, म्हणून त्यांनी 200 ग्रॅमची 5 पाठवायची नाहीत. त्यांनी सेंट्रल ऑपरेशन टीमला कळवायचं, की आम्ही जे काही तुम्ही PO पाठवलेला आहे, त्या पद्धतीनं आमच्याकडे पॅकेट्स उपलब्ध नाहीयेत. मग आम्ही PO बदलूनही देऊ. सुरुवातीला हे तपासून बघायचं, की जो PO आलेला आहे, तो आपल्यालाच आलेला आहे का? आपलाच वेंडर ॲड्रेस किंवा नाव लिहिलेलं आहे का? त्याबरोबर जो POमध्ये आयटम्स लिहिलेले आहेत, ते आपण नक्की बनवतो का? आणि हे तपासून मग त्यानिहायच प्रॉडक्ट आपल्याला पाठवायचे आहेत. तर इथपर्यंत आपण आज पाहूयात, की पर्चेस ऑर्डर म्हणजे नक्की काय? आणि त्याचबरोबर ती जर आपल्याला समजली असेल, तर कशा पद्धतीने ती वाचायची आणि वाचल्यानंतर ते प्रॉडक्ट्स कशा पद्धतीने आपल्याला पर्चेस ऑर्डर निहायच गोदामाला पाठवायचे आहेत.